कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचं वाटप करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। मदतीचे पैसे तातडीने जमा करण्याचेही निर्देश। ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीमधील काही प्रमुख नेत्यांची आज पुन्हा निवडणूक आयोगात बैठक। राज्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा। बैठकीनंतर पत्रकार परिषद। शरद पवार हे आजच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत जाणार नाही। पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शरद पवार हे आज पुण्यात। दिल्लीहून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मुंबईला रवाना। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयुक्तांची घेणार भेट। खरगेंना भेटल्यानंतर सपकाळ शिष्टमंडळामध्ये सहभागी होण्याची दाट शक्यता। विधानसभेची मतदार यादी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाते। विधानसभेतील मतदार यादीतील बदलाचा विषय आमच्या कार्यकक्षेमध्ये नाही। सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या बैठकीवर राज्य निवडणूक आयुक्तांचं हे स्पष्टीकरण। मुंबईमध्ये व्हीव्हीपॅट मशीन सर्वत्र उपलब्ध नसेल तर बॅलेटवरती निवडणूक घ्या। मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर शिष्टमंडळाची मागणी। मतदान कुणाला जातं हे मतदारालाही कळत नाही। उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ समोर। 2-2 ठिकाणी मतदारांचं नाव कसं? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहेत का? राज ठाकरे यांचे मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट सवाल। निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली काम करणारे बाहुले। दैनिक सामनातून निवडणूक आयोगावर टीका। सामना अग्रलेखात निवडणूक आयोगाचा बोगस म्हणून उल्लेख। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पराभव दिसू लागला। सरकारच्या कामामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाविकास आघाडीवर टीका। ईव्हीएम भाजपने नाही तर काँग्रेसनं आणलं हे पाप। काँग्रेसचं ईव्हीएमच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांची काँग्रेसवरती टीका। नक्षलवाद्यांच्या चळवळीला सर्वात मोठा धक्का। नक्षल चळवळीतला वरिष्ठ नेता भूपती 60 सहकाऱ्यांसह गडचिरोलीमध्ये पोलिसांसमोर शरणागती पत्करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर भूपती शस्त्र खाली ठेवणार। फडणवीसांचा आज सोलापूर दौरा। मुंबईहून येणाऱ्या पहिल्या विमानातील प्रवाशांचे मुख्यमंत्री सोलापुरात करणार स्वागत। तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळावर पूरग्रस्त महिलांना दिवाळी भेटही दिली जाणार। तानाजी सावंत यांचे सख्खे भाऊ शिवाजी सावंतांना फडणवीसांनी अकलूजमध्ये भेटीला बोलावलं। शिवाजी सावंतांनी नुकतीच शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली। बैठकीत शिवाजी सावंतांचा भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार। बाबासाहेब पाटलांचा गोंदिया जिल्हा पालकमंत्रीपदाचा राजीनामा। इंद्रनील नाईक हे गोंदियाचे नवे पालकमंत्री। तर प्रकृतीच्या कारणास्तव अजित पवार यांच्याकडे राजीनामा पाठवला असल्याचीही माहिती। बीड जेलच्या प्रवेशद्वारावरून शिवरायांचा फोटो काढला। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा आरोप। शिवरायांचा फोटो काढून तिथे बायबलमधील संदेश लावल्याचा पडळकरांचा आरोप। बीडचे जेलर पेट्रोस गायकवाडांवरती गोपीचंद पडळकर यांचे गंभीर आरोप। समीर पाटलांकडून रवींद्र धंगेकरांवर 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा। तर चंद्रकांत दादांचा सल्ला घेऊन नोटीसला उत्तर देणार। समीर पाटलांच्या नोटीसनंतर धंगेकरांचा चंद्रकांत पाटील यांना टोला। समीर पाटील चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमात असतो तर तिकीट आणि पदं मिळाली म्हणून भाजप लोक समीर पाटलांच्या दारात असतात। धंगेकरांची समीर पाटलांसह भाजपवरती टीका। गुंड निलेश घायवाळ संबंधित मुख्यातील आरोपींना ताब्यात घेण्यास सुरुवात। तर आरोपी मुसा शेखला पुणे पोलिसांनी सिंहगडच्या हद्दीतून ताब्यात घेतलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस साताऱ्यातील दरेगावी मुक्कामी। शिंदे साताऱ्यातील शिवसेनेच्या मेळाव्याला राहणार उपस्थित। मेळाव्यानंतर शिंदेंनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली। मराठवाड्यातील पूरग्रस्तांना ठाण्यातून ठाकरेंच्या सेनेकडून दिवाळीपूर्वी मदत रवाना। जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांना दिल्या जाणार। पूर ओसरल्यावरती मदत पाठवणं हा वराती मागून घोडे थांडण्याचा प्रकार। मदतीवरती स्वतःचे फोटो लावणं हा अविचारीपणा। ज्योती वाघमारेंची राजन विचारे यांच्यावरती टीका। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पूरग्रस्तांना दिवाळी किटचं वाटप। धाराशिवच्या भूम तालुक्यातील साडेसांगवी या गावातील ग्रामस्थांना किटचं वाटप। कांद्याला बाजारभाव नाही आणि तुम्ही कोणत्या सिरियलमध्ये बिझी आहात? वळसे पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला। भाजपच्या मांडीला मांडी लावून मलिदा खाता त्याप्रमाणे सरकारला जाब विचारायचे धाडस दाखवा। अमोल कोल्हेंचा वळसे पाटलांवरती हा पलटवार। नागपूरमध्ये आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी। आजपासून इच्छुक उमेदवारांना अर्ज उपलब्ध करून दिले जाणार। तर अर्ज जमा करताना उमेदवारांकडून निश्चित शुल्कही जमा केला जाणार अशी माहिती। अमरावतीच्या अंजनगाव सुरजीतील अनेक गावं मतदार यादीतून गायब। तर प्रारूप मतदार याद्यांमध्ये अख्खे गाव हे गायब। माजी सभापती शशिकांत मंगळे यांचा आरोप। तर शशिकांत मंगळेंकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार दाखल।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी. पुण्यातील शनिवार पेठेत पाहणी करत कामाचा घेतला आढावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री दादा भुसेंच्या नावाखाली फसवणूक, नोकरी लावण्याचा आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक. रोहन जाधव नावाच्या आरोपी विरोधात गुन्हा देखील केला दाखल. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती वाहतूक कोंडीत अडकलेल्या शाळकरी बसमधील विद्यार्थ्यांना स्थानिक भूमिपुत्र संघटनेने मदतीचा दिला हात. कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली, तर काल रात्री 6 वाजेपासून शाळेच्या 6 बस वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या. सोनम वांगचुक यांच्या अटक प्रकरणी आता आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. वांगचुक यांची अटक बेकायदेशीर असल्याची कोर्टात याचिका. सोनम वांगचुक यांच्या पत्नी अंजली यांची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका. ईडीकडून माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांचा भ्रष्टाचार समोर. तर अनिल कुमार पवारांनी 169 कोटींची संपत्ती जमवल्याचं ईडीकडून जाहीर. आतापर्यंत 44 कोटींची मालमत्ता जप्त. अनिल कुमार पवार सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे संभाजी उद्यानाची तक्रार. तर उद्यानामध्ये अस्वच्छता असल्याची नागरिकांची तक्रार. तर मी तक्रारीची दखल घेतली, अधिकाऱ्यांना सांगतो, अजितदादांचं हे उत्तर. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम. सर्व प्रमुख रस्ते, दुभाजक पदपथासह आता बाजारपेठ परिसर चकाचकही केले जाणार. मुंबई पालिकेच्या अभय योजनेमध्ये राज्य सरकारचा हिरवा कंदील. तर भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या 20,000 इमारतींमधील हजारो कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळण्याची देखील दाट शक्यता. देशात यंदा विक्रमी थंडी जाणवणार. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत कडाक्याची हाडं गोठवणारी थंडी. हिमालयातील तापमान 3 अंश सेल्सिअसनं कमी. पश्चिम मध्य अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये हलक्या सरींची शक्यता. हवामान विभागाचा हा अंदाज. राज्यातील जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा इशारा. पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह इतर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. रत्नागिरी पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.